8-8 हे पोर्टल लवकरच सुरू होत आहे. तर 8-8ला एक निर्णय घ्या जो तुमच्या आर्थिक आयुष्यामध्ये तुमच्या परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल घडवू शकतो. हो, काय आहे हे 8-8 पोर्टल हे जाणून घेण्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, कारण याच्यामध्ये मी अगदी सविस्तर माहिती या पोर्टलची सांगितलेली आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेचच मिळणार आहे. तर 8-8 हे पोर्टल काय आहे जाणून घ्यायचं आहे. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. तर नमस्कार, मी आहे ऑथर संगीता आणि माझ्या अमित ब्रँड कम्युनिकेशन या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर 8-8ला म्हणजेच 8 ऑगस्ट 2026ला 8 या तारखेला या दिवशी एक असा निर्णय घ्यायचा आहे जो तुमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडवणार आहे. तर हे मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे. गेल्या वर्षीचा 8-8 पोर्टल जो मी कशा पद्धतीने केला होता त्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचा परिणामही तितकाच चांगला आणि जबरदस्त असतो आहे. तर अलीकडे सोशल मीडियावरती तुम्ही लायन्स गेट पोर्टल म्हणजे 8-8बद्दल बरीच चर्चा तुम्ही ऐकली असेल, बघितलेली असेल किंवा तुम्ही पाहत असाल की लायन्स गेट पोर्टल ओपन होतं आहे. याबद्दल तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील. तर अनेकांच्या श्रद्धेनुसार हा दिवस नवीन संधी, समृद्धी आणि स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रेरणादायी असा मानला जातो. पण या दिवसाचा खरा फायदा घ्यायचा असेल तर केवळ इच्छा व्यक्त करून थांबू नका. कारण काय, बरेच जण काय सांगतात, हां 8-8 हा पोर्टल आहे तर 8 तारखेला 8:08 आणि तुम्ही तुमच्या इच्छा आहेत त्या युनिवर्सला सांगा, इच्छा बोला. कोणी म्हणतं इच्छा लिहून ठेवा त्याच वेळेस त्या दिवशी त्याच तारखेला अमुक वेळेला, की अशी इच्छा तुमच्या लिहून ठेवा. तर असे बरेच जण बरेच काही सांगतात. पण आपण एक वेगळ्या पद्धतीने याच्याकडे याचा फायदा कसा घ्यायचा ते आपण पाहायचं आहे. की फक्त या दिवशी इच्छा व्यक्त करायची नाही आहे. 8 ऑगस्ट हे पोर्टल आहे, 8-8 पोर्टल आहे, लायन्स गेट पोर्टल आहे हे. तर इथे फक्त इच्छा व्यक्त करत बसायचं नाही आहे, तर तुमच्या ध्येयाकडे नेणारी तुमची कृती करायला सुरुवात करायची आहे. कारण कोणतेही स्वप्न, कोणतीही इच्छा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कशाची गरज असते तर ती असते कृतीची. फक्त म्हटलं, बोललं आणि इच्छा व्यक्त केली आणि युनिव्हर्सला सेंड केली म्हणजे ती पूर्ण होत नाही. तर त्यासाठी कृती करणंही तितकंच गरजेचं असतं. तर अशा विशेष दिवसाकडे एक प्रेरणेची संधी म्हणता येईल आपण असं पाहिलं पाहिजे. आणि जेव्हा आपल्या मनाला दिशा मिळते तेव्हा कृती करणं अगदी सोपं जातं आणि सातत्यपूर्ण प्रयत्नामुळेच परिणाम हे दिसून येतात. त्याच्यामुळे 8 ऑगस्टला स्वतःसाठी एक थोडासा वेळ काढा. शांत ठिकाणी बसा, मोबाईल काही वेळ बाजूला ठेवा, एक पेन आणि वही घ्या आणि स्वतःला 3 प्रश्न विचारा. त्यातले पहिला प्रश्न म्हणजे पुढील 12 महिन्यात मला नेमके किती उत्पन्न मिळवायचे आहे. दुसरा, लोकांना अशी कोणती मौल्यवान सेवा किंवा कौशल्य तुम्ही देणार आहात ज्यासाठी ते मला पैसे देतील. बरोबर आहे, लोकांना तुम्ही अशा कोणत्या सेवा देणार आहात की ज्याच्या बदल्यात तुम्हाला पैसा मिळेल. तिसरा प्रश्न आहे, उद्यापासून माझे उत्पन्न वाढवण्यासाठी मी कोणती एक ठोस कृती करणार आहे किंवा कृती करायला सुरुवात करणार आहे. हे 3 प्रश्न तुम्ही लिहून काढायचे आहेत. लक्षात ठेवा, पैसा केवळ इच्छेमुळे मिळत नाही, तर तो आपण इतरांना दिलेल्या मूल्याच्या बदल्यात मिळत असतो, इतरांना दिलेल्या सेवेच्या बदल्यात तो मिळत असतो. त्यामुळे कृती करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून 8 ऑगस्ट हा दिवस फक्त मॅनिफेस्टेशन करण्यापुरता मर्यादित ठेवू नका. तर तुमचे ध्येय स्पष्ट करा, त्यावर विश्वास ठेवा आणि सातत्याने कृती करत राहा. संधीचे दरवाजे उघडले तरी त्यातून पुढे कसं चालत जायचं ही जबाबदारी पूर्णपणे आपली असते. तर आजपासून तुम्ही जर ही कृती करण्यासाठी तयार असाल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा ॲक्शन. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.